नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. या आधीच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणं जाणून घेतली आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आजच्या भागामध्ये आपण शारीरिक आरोग्य राखण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे जाणून घेणार आहोत आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, मला सांगा की शारीरिक आरोग्य राखण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं? म्हणजे या आजारांपासून प्रतिबंध करायचा असेल तर तो खरंच शक्य आहे का? नाही, अगदी प्रतिबंध करणे हीच खरी पहिली स्टेप आहे. प्रतिबंध झाला नाही आणि एखादा आजार झाला, पहिल्या स्टेप किंवा दुसऱ्या स्टेप मध्ये ट्रीटमेंट करणं ठीक आहे, ज्याला आपण हॉस्पिटलच्या बाहेरची ट्रीटमेंट म्हणतो. थर्ड आणि फोर्थ स्टेजला आपण पेशंट ऍडमिट करतो किंवा सिरियस होतो तो पेशंट. तर खरा प्रयत्न पहिल्या स्टेपवरच पाहिजे की प्रतिबंध झाला पाहिजे. प्रतिबंध होण्यासाठी, आजार होऊच नये यासाठी आयुर्वेदामध्ये फार महत्वाचं व्हिजन आहे. आयुर्वेद शास्त्र हे 50% प्रिव्हेन्शनवर काम केलेलं आहे, 50% डिसीज ट्रीट करण्यावर केलेलं आहे. त्याचं एक सूत्र फार छान आलेलं आहे. पाचनम दीपनम शुत्रुट व्यायाम आतप मारुता. म्हणजे पाचन सगळ्याला लोकांना अर्थ समजला असतो. आपण नेहमी म्हणतो की माझा आज पचला नाही, मी खाल्लेलं भूक लागली नाही वगैरे वगैरे जे म्हणतो. पाचन झालं पाहिजे. आपण जो काही आहार घेतो तो पचला पाहिजे. ते जर न पचता आपण दुसरा आहार घेतला तर तिथे विष निर्माण होतो. मग विष निर्माण झाले की पुढची स्टेप आजाराची तयार होते. त्यामुळे खाल्लेलं अन्न हे पचलं पाहिजे आणि पचलं हे सगळ्यांना समजतं. त्यात काही फारसं रॉकेट सायन्स काही नाही. मी जेवण केलेलं पचलंय किंवा नाही एवढाच त्यातला भाग आहे. ते पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि समजा हे पचलं, अन्न पचल्यानंतर समजा एक 12 वाजता आपल्याला भूक लागली, आपण 1 वाजता जेवण केलं तरी ते अर्धा 1 तासामध्ये जे पॉयझन्स आहेत त्याचं ते पाचन करतं शरीर. त्यामुळे खरी भूक लागू देणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे दुसरं सूत्र सांगितलेलं आहे, दुसरी काळजी घेतलेली आहे की दीपन झालं पाहिजे. म्हणजे भूक लागली पाहिजे, भुकेची इच्छा झाली पाहिजे, स्ट्रॉंग हंगर ज्याला म्हणतात ना ते झालं पाहिजे. पहिलं जेवलेलं पचलं पाहिजे, दुसरं भूक लागली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आता लंच आवर झाले चला जेवून घेऊ, किंवा पाहुण्याकडे गेलो त्याला जेवून घेऊ, केव्हा तरी जेवायचं असं नाही. पण मधली जी सायकल आहे, मधली जी बायोलॉजिकल सायकल आहे, मधली जी प्रक्रिया आहे ती काय सांगते ते महत्वाचं आहे. आतला आवाज काय आहे, आतली हंगर काय, ती समजून नाही घेतली तर आपण पुढच्या स्टेपला आजाराला आमंत्रण निश्चित देतो. दुसरं आहे त्रुट, तहान ज्याला म्हणतात ना. तहान सुद्धा पाणी हे समतोल पिलं पाहिजे. पाणी हे खूप पिलं पाहिजे तरी चूक आहे आणि कमी पिलं तरी चूक आहे. त्यामुळे तहान लागल्यानंतर त्याचं पाणी पिलं पाहिजे. उगीच विनाकारण जर पाणी पिलं तर मधल्या सिस्टीमवर बर्डन होतो. त्यामुळे ती पण काळजी घेतली पाहिजे. कुठलाही समतोल राखणे हेच खरं आजाराचं वैशिष्ट्य आहे, हेल्थचं वैशिष्ट्य आहे. ही 3 काळजी घेतल्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या काळजी आहेत, व्यायाम, आतप आणि मारुती, हे सगळं फुकट आहे, फुकट मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी 7 गोष्टी जे सांगितल्या फुकटच्या आहेत. आपण एका बाजूने म्हणतो की मेडिकल ट्रीटमेंट खूप कॉस्टली व्हायली, खूप पैसे लागतात, हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च होतात. पण ते जर टाळायचं असेल, साधे नियम जर आपण पाळले दैनंदिन जीवनामध्ये तर आपलं हॉस्पिटलचं बिलच येणार नाही, आपण आजारीच पडणार नाही. आजारी चुकून पडलो, व्हायरल इन्फेक्शन झालंय किंवा कुठलं हवेतून म्हणा किंवा भाज्यामधून म्हणा किंवा फळामधून एखादं इन्फेक्शन जरी झालं तरी एखाद्या किरकोळ औषधाने ठीक होऊ शकतो. पण त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये जाता कामा नये, हे त्यातलं महत्वाचं आहे. दुसरा व्यायाम करण्याने काय होतं
व्यायाम करण्याने आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं पचन होतं. व्यायाम करण्याने काय होतं, आपल्या मसल्स काम करतात. मसल्स काम केल्यानंतर त्यांची डिमांड वाढते. त्यांची डिमांड कशाची वाढते, तर त्यांची डिमांड ही ग्लुकोजची वाढते. कारण मग शुगरमुळेच त्यांचं काम होत असतं. जसं आपण चालायला लागू तसं मसलची डिमांड वाढते आणि ती ग्लुकोज डिमांड करतात. ग्लुकोज डिमांड केली की रक्तातली साखर कमी होते आणि रक्तातली साखर कमी झाली की आपलं डायबिटीस मॅनेज होतं. आणि ज्याला डायबिटीस नाही, ती जर रक्तामध्ये साखर जास्त जमा झाली तर त्याचं पुढे चरबी निर्माण होते आणि चरबी निर्माण झाली की पुढे शरीरावर सूज येण्यास सुरुवात होते. मग ती शृंखला आजाराची निर्माण होते. त्यामुळे व्यायाम करण्याने काय फायदा होतो की आपली साखर बर्न होते, साखरेची डिमांड वाढते, मागणी वाढते. जी आपल्याकडे साखर आहे ती संपून जाते, त्यामुळे शिल्लक राहत नाही. ही डायबिटीसची साधी मॅनेजमेंट आहे. पण तरी पण आपण औषधावर निर्भर जास्त होतो. ज्या काळजी घ्यायला पाहिजे तिकडे दुर्लक्ष करतो. त्याला एक ह्युमन सायकोलॉजी आहे, पण ते जर आपण नेहमी ऐकत राहिलो तर त्याचा मनावर परिणाम निश्चित होतो. दुसरं आहे, फार महत्वाचं आहे की आतप आहे. आतप म्हणजे ऊन, ज्याला आपण सन बाथ म्हणतो. सन बाथ घेण्याने काय फायदा होतो? आता ठीक आहे, ज्याचं अर्बनायझेशन झपाट्याने होतंय, मुंबई सारखी सिटीमध्ये सूर्याचं दर्शन होणं फार कठीण काम आहे. पण तरी लोक जे ग्रामीण भागात आहेत, मी त्यांना ह्या माध्यमाने विनंती करू शकतो की तुम्हाला शहरी सुविधा सगळ्या आहेत, तरी पण तुम्ही ग्रामीण शहरामध्ये येण्याचं टाळलं पाहिजे. ऍटलिस्ट आपल्या आरोग्यासाठी टाळलं पाहिजे. ऍटलिस्ट 60 नंतर तरी तुम्ही ग्रामीण भागात गेलं पाहिजे. त्यामुळे फुकटचे औषधे मिळतील आणि आपलं आरोग्य चांगलं होईल. त्यामुळे आता मारुत सेवन ज्याला म्हणतात की सन बाथ ज्याला म्हणतात, सनलाईटचं एक्सपोजर घेण्याने 2-3 फायदे होतात की त्यामुळे एकतर व्हिटॅमिन डी तयार होतं. व्हिटॅमिन डीचं इम्युनिटीमध्ये, रोगप्रतिकार शक्तीमध्ये फार मोठा वाटा आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डी मुळे तुमचं कॅल्शियम निर्माण होतं, तुमची हाडं मजबूत होतात, तुमची शरीराची एनर्जी वाढते. त्यामुळे एखाद्या साध्या उन्हामध्ये फिरण्यामुळे एवढा मल्टिपल बेनिफिट होऊ शकतात. त्यामुळे ते करत नाही. ती जर आपण सुरू केलं तर खूप फायदा होतो. त्यामुळे दुसरा फायदा होतो की उन्हाचा आणि प्रकाशाचा आणि अंधाराचा या ब्रेनला एक मेसेज मिळतो, सवय होती. त्याला सर्केडियन लाईट म्हणतात. जसा अंधार पडला की झोप लागते. त्यामुळे ज्यांना झोपेची तक्रार आहे त्यांनी जर दिवसा उन्हात जर फिरलं रात्री झोप येणारच. कारण दोन्ही अंधार आणि दिवसामधलं ब्रेनला एक मेसेजिंग होतं, ब्रेनला एक सवय होते. त्यामुळे झोपेची तक्रार निघून जाते. तिसरं एक महत्वाचं काम आहे, ह्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे जे आपण हार्ट पेशंटमध्ये इमर्जन्सीमध्ये जिभेखाली सॉर्बिट्रेट देतो, इमर्जन्सी टॅबलेट देतो, त्याला नायट्रिक ऍसिड म्हणतात. ते नायट्रिक ऍसिड आपल्या त्वचेतून निर्माण होत असतं. त्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या फुलतात, ब्लड प्रेशर कमी होतं आणि बाकीचे अन्य आजार होण्याची, मग ती किडनीचा आजार असेल, हार्टचा आजार असेल, स्ट्रोक सारखे असा आजार आपोआप टळतात. त्यामुळे साधारण ह्या गोष्टी जरी आपण पाळलो तरी आजाराचा प्रतिबंध करू शकतो, हेल्दी राहू शकतो, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकतो आणि आपला आरोग्य चांगलं असल्यामुळे स्वतःची हेल्थ चांगली राहते, कुटुंबाची हेल्थ राहते आणि देशाची हेल्थ सुद्धा चांगली राहू शकते. आज आपण, मला वाटतं, इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही दुसऱ्या नवीन हेल्थ टिप्स मध्ये येऊ, ज्यामुळे लोकांचं प्रबोधन चांगलं होईल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली की आयुर्वेदामध्ये नेमकं आजारांपासून प्रतिबंध होण्यासाठी काय सांगितलं आहे ते सगळं तुम्ही सांगितलं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जर आपण त्या नियमित फॉलो केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही ही सगळी माहिती सांगितलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी एक महत्वाची सूचना आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुठे द्यायचंय तर तो फोन नंबर सुद्धा आम्ही त्या
डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय आणि जो कोणी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल त्याला 10 मिनिटांचं डॉक्टर जोशीचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. त्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका. आणि या सिरीज मध्ये जर तुम्हाला कुठल्या शंका असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.